रामकृष्ण हरी. मी तुम्हा सर्वांचा लाडका तुषार चौगुले. माझ्या वारकरी तुषार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये शेती हा प्राथमिक व्यवसाय म्हणून केला जातो. आपल्या शेतीमुळे आपल्या सर्वांचं उदरनिर्वाह होतं. शेतकरी हा दिवस रात्र कष्ट करून मेहनत करून ही शेती करत असतो. त्यामध्ये तो सर्वप्रथम पेरणी करतो, नंतर लावणी करतो, नंतर कापणी करतो, नंतर मळणी करतो. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला भात भेटते. तर आजकाल आपल्याला पाहण्यात येतं, आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की हे जे अन्न आहे याचा अन्नाचं आपण अपमान करतो, त्याला आपण फेकून देतो. तर या फेकून द्यायच्या अगोदर आपण या शेतकऱ्यांचा कधी विचार करा. तो एवढा दिवस रात्र कष्ट करून मेहनत करून हा पूर्ण अन्न पिकवत असतो आणि आपण एका क्षणात ते अन्न फेकून देतो. तर विचार करावा तुम्ही. तर मित्रांनो, असंच मी या प्रक्रियेतील आपली जी कापणी प्रक्रिया आहे ती तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण आवर्जून पहा. तर तुम्हाला असं दाखवतो मी कापणी कशी करतात, त्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवतो. तर चला. तर मित्रांनो, आहे विळा, विळा आणि भात कापायचं. हे बघा, कापून झालं म्हणजे या ठिकाणी असं घ्यायचं, हे पसरावायचं. पसरवल्यानं ते सुकतं. हे बघा, हिरवा आहे त्यांचं सुकतं. तर असा आपण संपूर्ण असा भात कापून घ्यायचं. त्यानंतर जे कवळे आहेत ते कवळ्यांचा आपण बाहेर करायचं. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, आता भात कापून झालेलं आहे आमचं सकाळचं. आता थोडं जरा नाश्ता करू आम्ही, मग दाखवतो मी. आता नाश्ता टाइम झालेले आहे. चहा नाश्ता नाश्ता झाला. आता परत आम्ही भात कापू. इथं आता भात कापा आम्ही घेतलेला आहे. भात कापून झाल्यावर लगेच आम्ही कवड्याला जाऊ, मग ती तुम्हाला दाखवतो. ते वर आमचा देवाचा डोंगर तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलेला बघा. तिथे वरच आहे आमचा देवाचा डोंगर. तर मित्रांनो, आपण आता भात कापून झाल्यानंतर हे जे आता आपण ह्यांचं कवली करायचे, सगळं टाकले आता कवली करायची. हे बघा, असं ह्याचं जमवायचं, असं करायचं. एका जागी कवली करायची. हे बघा, आता इथं सर्व अशी कवली करून ठेवलेली आहेत. असं करायचं. अशी प्रत्येकाची अशी कवली करायची आणि भारा तयार करायचा, म्हणजे पेंडा. यांना आपण एकत्र करायचं. मित्रांनो, ते आता आपण जे कवली केलेली आहे त्या कवड्यांना बांधण्यासाठी आता आपण हे पेंड वापरतो. सर्वप्रथम ह्या पेंड्यांना आपण भिजून घ्यायचं. भिजून घ्यायचे. भिजून घेतल्याने असे तुटत नाही, एकदम फिट राहतात आणि आपल्या बांधायला सोपे पडते. आता आपण हा पेंडा भिजून आणलेला आहे. त्याचं पहिला असे झाडायचं, त्याच्यातले बारीक खेळ असे निघतात. शेंडीला धरायचं, झाडायचं, दूध असते ती निघते आणि आपला मोठा पेंडा भेटतो. झालं. आता इथे तुम्हाला दाखवतो. इथं आपले म्हातारे बसलेत. नाही, त्या आईचा फोटो कर आपल्या. असं घ्यायचं, एवढी घ्यायची, ह्याच्यावर ठेवायची, प्रत्येकावर ठेवायची, त्यांना बांधायची.
ते प्रत्येक जे आपण कवड्या केलेल्या आहेत त्यांच्यावर आपण ठेवायचे. आता बांधतात कसे त्यातून तुम्हाला दाखवतो मी. बघा हा पेंडा घेतल्यात असा असं गोल फिरवायचं, एकदम एकत्र करायचं. ह्याला असं घेतलं त्यानंतर असं घ्यायचं, त्याला असं फिरवायचं, तर काही असं हात मारायचा म्हणजे सर्व एकत्र येतात. बरं त्यानंतर असं घ्यायचं, ताकद काढायची, अशी त्यांना आवडायचे, ते गोल फिरवायचे. इथं घ्यायचं आणि ह्याला इथं ठेवायचं आत. दुसकून हे याचा आता घ्यायचं, ठेवायचं, घ्यायचं, प्रत्येकाला असे बांधायचे. पेंडा तयार होतो, घर तयार होतो. त्याचे सर्व आपल्या आजी सर्व कवळतात आपण बांधायचं, फीट बांधायचं म्हणजे तो सुटाय नको. मळणी करताना ते सुटाय नको, ते एकदम व्यवस्थित तर दाना पडायला पाहिजे. सगळ्याचे पोल पील मारायचा आणि आत खावायचा. बघा आपल्याला जितकी शेती सोपी वाटते तेवढी ती सोपी नाही, तर खूप मेहनत करावी लागते. असे आता संपूर्ण बांधून घ्यायचे. ते बघा कसे बांधून घेतलेले आहेत, संपूर्ण सर्व बांधायचे. नंतर मग त्यांना न्यायचं डोक्यावर. बघा जेवण आलेलं आहे, नंतर जेवायचं. तर आता जेवणाची वेळ झालेली आहे, सर्वजण जेवायला बसलेत. कसा पण काढ फोटो माणसाचा. त्यांना कुठे गेला आपलं साधं जेवण, डाळ भात भाजी लोणचा बस. ताक बॅग मीठ लागला तर मीठ टाकलाय, मी साखर टाकले. तर पेंडक्या बांधून झालेल्या आहेत बघा. ते सर्व आता एकत्र करायचे. असं त्याचे तो वजा बांधायचा. आता इथं पेंडक्या कळून झालेल्या आहेत, तर आपण वजा बांधायचा आहे. कसा बांधतात ते तुम्हाला दाखवतो मी. पहिले अशी एक रस्सी टाकून घ्यावी, या पद्धतीने असे पहिले पाया रचायचा. डालायची त्याच्यावर. तुळशींचे थर लावायचे. थर लावायचे वर. जेवढे आपल्या जातील तेवढे बांधायचे. मला जास्त तर तुम्ही जास्त बांधतो. आता हे असं वजन घालून झाल्याच्या नंतर असं इथं बांधायची. जशी घ्यायची अशी. त्यानंतर या पद्धतीने ह्याला आवडायची. जेवढा फिटा आवडता येईल तेवढा फिटा आवडायचा.
त्यानंतर हे बघा ह्याची गाठ कशी बांधायची बघा. लावलायचा, भात ठेवायचा, ह्याला अशी गोल फिरवायची. गोल फिरून झालं नंतर ह्याला अशी बांधायची. आज अशी उठवायची. झाला आपला वजा तयार. आता हा वजा डोक्यावर घ्यायचा आणि न्यायचा. एवढा काय माणसात आहेत ना बाळाला. हा वजा झाला. हा वजा सोडायचा. अशी लाईनीत लावायची. अशी लाईन झाल्यावर असे सर्व झाले. सर्व भात आणून झाला. मेकडे असे उडवीड आलायची बघा तसं त्यासाठी केलेलं आहे. नंतर यांची मळणी करायची. म्हणजे या पद्धतीने लावून घ्यायचं. असं सोडायची. लावायचे. उडी टाकून झाली आपली झाली मळणी. नंतर मळणी करायची. आता आपली कापणी होईल. ही प्रक्रिया ही कापणीपर्यंतची प्रक्रिया आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एक मासली तयार झालेली आहे. मासलीस म्हणजे आम्ही जी उडवी करतो, ह्या सर्वांची या पेंड्यांची आम्ही सर्व उडवी करतो. त्यासाठी खाली आपल्याला ती मासली लावावी लागते, म्हणजे तयार करावी लागते. ती तयार केल्यामुळे खाली घुस लागत नाही. बघा खाली जागा सोडलेली आहे अशी, म्हणजे कोणतेही जनावर आहेत ते आपल्या पेंड्यांचे नुकसान करत नाही. असे आम्ही 3 करत आहोत. एक तयार झालेली आहे, दुसरी हिथं करायची, तिसरी हिथं. तर इकडल्या करायची आहेत. एक तयार झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे तयार करायची. तर ह्याच्यानंतर उडवी डालायची. जे आपण पेंडे तयार केलेत, जे बांधलेले आहेत, त्यांची आता इथे उडवी डालायची. नंतर कोण आहे? कोण नाही. कोण नाही. कोण नाही. इकडे झालं माळबल झाली. तुम्हाला आपण चहा घे. ये काय दे बसले चांगले ते पंधरा तुझी पत्ता दे लोक येते त्या पियाची कुणाची कुणाला द्यायची नाही. या चहा प्यायला. हो मा अशा प्रकारे आपण कापणी ही केलेली आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता सर्व इथं आम्ही आणून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, शेतकरी हा दिवस रात्र कष्ट करून काबाड करून हे सर्व धान्य पिकवत असतो. तर मला ह्या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे की शेतकरी एवढा मेहनत करतो, कष्ट करतो, आणि आपण जेवताना हे सर्व अन्न आपण कधी कधी फेकून देतो, इकडे तिकडे फेकतो. तर या व्हिडिओतून मी एवढंच फक्त सांगतो की ते अन्न फेकण्या अगोदर तर या शेतकऱ्याचा विचार करा. तो किती मेहनत करतो आणि हे सर्व बियाणे तो तयार करतो. तर मित्रांनो, तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.